तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण हॉटेल उडीजपासून. हॉटेल उडीज हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक असं हॉटेल आहे आणि खूप नावाजलेलं हॉटेल आहे जिथं प्रॉपर कोल्हापूर पद्धतीचं मटण मिळतं. नॉनव्हेज, व्हेज, राहायची सोय प्लस बार सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत. एक फॅमिलीसाठी चांगलं हॉटेल असणारं जर कुठं असेल तर ते हॉटेल उडीज आहे. हॉटेल उडीजमध्ये आम्ही सहकुटुंब गेलो होतो. आमच्या कन्येचा वाढदिवस होता ओजस्वीचा, त्यामुळं आम्ही तिकडे गेलो होतो. गेल्या गेल्या आपण नियमानुसार मेनू कार्ड बघतो तसं मेनू कार्ड बघितलं. आपल्याला जे हवं आहे जे नको ते आपण सगळं त्यांना सांगून टाकलं. पापड घेतले होते, मसाले पापड घेतलं, मुलगीला खूप आवडतं, मुलगा पण खात असतो त्यामुळं ते घेतलं. आणि हा बघा चिरंजीव आमचा सक्षम, मोबाईलमध्ये कायम व्यस्त, त्याला कायम मोबाईलच लागतो. जेवायच्या ठिकाणी जरी गेलं तरी मोबाईलच लागतो. सर्वच मुलांना आता तशी सवय लागलेली आहे. आणि ही कन्या ओजस्वी ही अशा पद्धतीनं छानपैकी पापडावर ताव मारत होती. पापड तिला छान वाटतं त्यामुळे तिला पापड सांगितलं होतं. खास तिथं खाण्यासाठी आम्ही जातो, लहान मुलांना आवडतं ते फिश फिंगर, ज्यामध्ये कसल्याही पद्धतीचा काटा नसतो आणि लहान मुलं अगदी व्यवस्थित तो मासा खाऊ शकतात. ते म्हणजे फिश फिंगर. आमची मम्मी जी आहे ती शाकाहारी असल्यामुळं तिला टोमॅटोचं सूप घेतलं होतं. सूप पण त्यांचं उत्कृष्ट आणि अप्रतिम होतं. यथेच्छ खायचा अनुभव आम्ही तिथं घेण्यासाठी बऱ्याच वेळेला जातो, पण ब्लॉग करण्याचं ह्या टायमाला आम्हाला वेळ मिळाला. आम्ही सहकुटुंब गेलो होतो. चांगला आहे ना गावाकडचा, चांगला आहे ना. चांगला आहे ना. आमच्या आईला तो मासा खूप आवडला, ज्यामध्ये काटं नव्हती, त्यामुळे तुला मासा खूप आवडला. आणि आमचे चिरंजीव अगदी मोबाईलमध्ये एवढं व्यस्त होते आणि आमची मिसेस त्याला अगदी बारीक 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 पीस करून एक एक खायला देत होती. ते पण त्यात खाईत नव्हतं, पण ठीक आहे, आपलं एकाद दुसरा पीस त्याच्या पोटात जाईल या आशेनं आम्ही त्याला भरवत होतो. हे आहेत हॉटेलचे ओनर. हे एवढे मनमिळाव आहेत की त्या जेवणामध्ये जे जेवण देतात त्यात आनंद एवढा असतो त्यांचा की त्यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं. त्यांच्या शब्दात असं अक्षरशः सरस्वती देवी असल्यासारखं वाटतं. कधी कधी सगळ्यांना सामावून घेतात ते. फॅमिलीची तर पूर्ण खातरजमा करून घेतात. पूर्ण खातरदारी करण्याचं काम त्यांचं असतं. आणि अशी आम्ही ताटं लावली होती. डॅडींना वगैरे मटण सांगितलं होतं, आमच्या किशोरीला मटण सांगितलं होतं, आमच्या कन्येनं मटण घेतलं. आणि मला मात्र तिथलं आवडतं ते गावरान पद्धतीचं कोंबडं किंवा कोंबडी, त्याचं जेवण आणि त्याचा रस्सा हा प्रॉपर तिथं मिळतो. आणि त्याची चव ही एक वेगळी असते. मटणाचा रस्सा वेगळा असतो, पण गावरान कोंबड्याचा रस्सा त्यांनी वेगळा बनवतात. तिथं गावरान खडकी मिळते, त्यामुळं तो अप्रतिम लागत होता. आणि आमच्या मम्मीसाठी त्यांनी खास भाकरी, भाजी, वरण हे सगळं तिने आणून दिलं होतं. आणि एवढं सुंदर होतं, त्याची पण चव अप्रतिम होती. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. आमच्या डॅडीने मग लगेच रोट्या वगैरे घेतल्या, त्याच्यावर ताव मारला. भाकऱ्या काय त्यांना घरात खाऊन सवय असते, त्यामुळं बाहेर गेल्यानंतर फार तर कधी रोट्याच घेतात. आमच्या किशोरींना पण शक्यतो बाहेर गेल्यानंतर रोटीच आवडते, रोटी खाते ती. आमच्या आईला भाकरी लागते, त्यामुळं भाकरी, मला पण भाकरी लागते. हे अशा पद्धतीचं ताट माझं होतं आणि मला भाकरी लागते, त्यामुळं मी पण भाकरीच खातो. आणि दही कांदा असतो अनलिमिटेड. रस्सा आपल्याला किती पाहिजे तेवढा आपण पिऊ शकतो. अप्रतिम असतो. विशेष म्हणजे उत्कृष्ट चव असते त्यांची. जी चव असते ना ती उत्कृष्ट. कोल्हापुरात असे ठराविकच हॉटेल आहेत जिथं आपल्याला अशी चव चाखता येते. त्यामुळं हॉटेल उडीजला जर तुम्ही सहकुटुंब जाणार असाल ना तर तिथं निवांत जावा. एक नंबर आहे, एक नंबर म्हणजे एक नंबर. हे अशा पद्धतीनं आमचं ताट रिकामं करायची प्रोसिजर चालू होती. आमच्या आईंना पण ते चांगलं वाटत होतं. आणि मालक स्वतः प्रत्येक वेळेला येत होते आणि स्वतः आम्हाला सगळ्यांना विचारत होते काय लागणार आहे का काय नाही म्हणून. राईस पण शेवटला तिने आणला आम्हाला.
राईस तर त्यांचा एवढा भारी असतोय की नाही, अप्रतिम असतोय. प्रत्येक राईसवर असं थोडंसं फ्राय कांदा मारून त्यांनी देतात. त्यामुळं ते खायचा आनंद असतो ना, तो खरंच अप्रतिम असतो. त्यात त्यांचा जो रस्सा, ते राईस आणि रस्साचं कॉम्बिनेशन एकत्रित करून असं मस्तपैकी ना कुचकरून जी खाण्यात कोल्हापुरी पद्धतीनं मजा आहे ना, ती कशातच नाही. आमच्या आईनं काय काय म्हटले जरा ऐका. जेवण सांग, चांगला आहे काय? काय खाल्लीस? हा, आणि काय सगळं रिकाम केलीस काय? सगळं पुसून खाल्लीस ना? हा, भाकरी खाल्लीस काय रोटी खाल्लीस? भाकरी. यथेच्छ जेवणाचा आनंद घेऊन फिंगर बाउलमध्ये आमची बोटं अशी मस्तपैकी धुवून काढलीत. पूर्ण असं तेलकट असलेलं असतं ना, ते गरम पाण्यात टाकल्यामुळं सगळं पूर्ण निघून जातं. ही सुविधा मात्र तिथं आपल्याकडे मिळतेच तिथं त्या उडीज हॉटेलला. हे असं नियमानुसार मी दाखवतोय. ताट रिकामं म्हणजे क्वालिटी जेवण, एक नंबर क्वालिटीचं जेवण तिथं मिळतेच आपल्याला. आणि शेवटला मग हे आम्ही नियमानुसार जरासं खडीसाखर, बडीशेप असं सगळंजण आम्ही एकत्रित खाईत बसलो होतो. त्यामुळं त्या हॉटेल उडीजला तुम्ही एकदा नक्की भेट द्या.